आज शिरसाळ येथील श्री पंडित गुरु पार्टीकर कॉलेज महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याची बैठक संपन्न झाली। एकंदरीत हा मेळावा कसा असणार आहे, आयोजन कसं असणार, किती तारखेला असणार आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, एकंदरीत कसं आयोजन असणार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। आपल्यासोबत या ठिकाणचे प्राचार्य पाटील सर आहेत। पाटील सर, माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे, बैठक संपन्न झाली, कसं आयोजन असणार, एकंदरीत कसा कार्यक्रम असणार? रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंडित गुरु पार्टीकर महाविद्यालय शिरसाळा, तालुका परळी, जिल्हा बीड महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघाची अधिकृत नोंदणी झालेली आहे। त्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय श्री देवराव काळे, सचिव सिद्धेश्वर कराड आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे। दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होईल। उद्घाटनासाठी माजी सनदी अधिकारी श्री बळीराम पवार व माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी हे उपस्थित राहतील। सर्वप्रथम नोंदणी होईल, त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर माजी विद्यार्थी संघाचं सुरुवातीला स्वागत होईल आणि मग हळूहळू विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया, स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या महाविद्यालयाचा प्रॉडक्ट हे राज्यभर पसरलेले, प्रत्येक जण मी कोणत्या क्षेत्रात काम करतो, कुठे आहे याची सविस्तर माहिती दिली जाईल। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिरसाळातील पत्रकार मिलिंद चोपडे, आदरणीय पत्रकार अशोक गलांडे, बाळासाहेब गरड आणि बडे साहेब आणि या सर्वांच्या उपस्थितीने तो चांगल्या पद्धतीने होईल, यासाठी आम्हाला नेहमी दातृत्वाचा हात देणारे आमचे माजी विद्यार्थी सिद्धेश्वर कराड यांनी नेहमीच मदत केलेली आहे। मी त्यांचेही मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित असणार आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी कुणाकुणाचा सत्कार किंवा गौरव केला जाईल आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान? कार्यक्रमासाठी याच परिसरातील माजी सनदी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त माननीय बळीराम पवार हे उपस्थित राहतील आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने देवराव काळे आणि सिद्धेश्वर करार, नितेश काळे जो एक गेस्ट सुचवला जाईल तोही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील। आणि सामान्यपणे या महाविद्यालयाची स्थापना होऊन 25 वर्ष झालेले 10 ऑगस्ट 2000 साली या महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक धोंडगे सर आणि डॉक्टर झिंजुर्डे हे मेहनत घेत आहेत असं मी सांगेन। आपल्यासोबत माजी विद्यार्थी मेळाव्याचे सचिव देखील आहेत। सिद्धूभाई, एकंदरीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे, कशी तयारी होणार आहे, एकंदरीत काय नियोजन आहे, कसं आयोजन असणार आहे, प्रमुख पाहुणे कोण असतील काय? एकंदरीत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे बळीरामजी पवार साहेब आणि आपल्या शिरसाळा पोलीस स्टेशनचे PI गोरक्षनाथ धरपळे साहेब हे दोघं असणार आहेत। आणि या कार्यक्रमाची तयारी म्हणाल तर इसवी सन 2000 पासून आज 2026 पर्यंत जेवढे काही माझे विद्यार्थी अशा महाविद्यालयात शिकून गेलेत यांना सर्वांना या कार्यक्रमाला येण्याचं आव्हान आम्ही माजी विद्यार्थी संघातर्फे करत आहोत। आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा या महाविद्यालयात शिकून वेगवेगळ्या पदावर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव लौकिक करणाऱ्या आणि महाविद्यालयाचं नाव लौकिक करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना एक शाबासकीची थाप देण्याचा उद्देश महाविद्यालयातर्फे आहे आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा आहे। नक्कीच तुम्ही पाहू शकता, एकंदरीत पाहायला गेलं तर या माजी विद्यार्थी मेळाव्यामधून कशा प्रकारे कॉलेजच्या विद्यार्थी कुठल्या कुठल्या पदावर कार्यरत आहेत आणि कॉलेजचं नाव कसं रोशन करतात हे देखील प्रतिक्रिया समोर येतात। आपल्यासोबत झिंजुर्डे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची धुरा सांभाळली जाते। सर, कसा कार्यक्रम असणार आहे, नियोजन कसं असणार? कार्यकारी संपादक माजी विद्यार्थी संघ सर्वप्रथम सर्व माजी विद्यार्थ्यांना मी माऊली न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून नमस्कार करतो आणि आव्हान करतो की गेल्या 20 वर्षामध्ये जे आमच्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या पदावरती आणि उच्च पदावरती समाजामध्ये माना सन्मानाच्या स्थानाने जगणारे विद्यार्थी आहेत, ज्यांनी की महाविद्यालयाचं नाव गौरवान्वित केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये बोलून त्यांचा सन्मान करणं खरोखर हा त्यांचा सन्मान नसून आमचा सन्मान आहे। परंतु तो सन्मान मिळवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं अशी मी सर्व माजी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो आहे। हा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे।
नोंदणी मनोगताची तयारी करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यावं, कारण तुमच्या मनोगतातून येणारे जे काही नवीन आमचे आजी विद्यार्थी आहेत त्या आजी विद्यार्थ्यांना पण प्रेरणा मिळून ते पण समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगतील आणि त्यांना जीवन घडवण्यासाठी मदत होईल, यासाठी मी माजी विद्यार्थ्यांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. या कार्यक्रमादरम्यान काही अचिव्हमेंट केलेल्या विद्यार्थ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील होणार आहे. असे काही अधिकारी सुचवता येतील का जे की आपल्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन कुठल्या तरी चांगल्या पदावर, कुठल्या तरी चांगल्या विभागामध्ये आज ड्युटी करतात? आमच्या महाविद्यालयाने मोठमोठे अधिकारी घडवलेले आहेत. STI आमच्या महाविद्यालयातून 2 STI आहेत. PSI ची संख्या पण भरपूर आहे. पोलीस कर्मचारी आहेत आणि क्लरिकल लेवलला पण भरपूर कर्मचारी आमच्या महाविद्यालयाने दिलेले आहेत. या सैन्य दलामध्ये पण भरपूर विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयाची मान उंचावलेली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की त्या सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे. की तुम्ही पाहू शकतात 14 मार्च रोजी या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा संपन्न होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा विद्यार्थी मेळावा संपन्न होणार आहे. एकंदरीत या कार्यक्रमामध्ये काय नवीन अपडेट्स मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.